सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। मुंबईत देखील तिकीट न मिळाल्याने शिंदेंच्या शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केल्याचे पाहायला मिळाले आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत अंतर्गत नाराजी आणि बंडखोरी उघडपणे समोर येत असून बंडखोर उमेदवारांची यादी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे। मिळालेल्या सूत्रांनुसार मुंबईत शिवसेनेच्या तब्बल 35 पदाधिकाऱ्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। यामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। प्रभाग रचना, उमेदवारी वाटप आणि स्थानिक पातळीवरील दुर्लक्ष यामुळे अनेक जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले। पक्षाकडून अपेक्षित न्याय न मिळाल्याने आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे डावलल्याने काहींनी थेट बंडाचा मार्ग स्वीकारला आहे। विशेष म्हणजे हे बंड केवळ 1-2 प्रभागांपुरते मर्यादित नसून मुंबईच्या विविध भागांतून बंडखोर अपक्ष उमेदवार समोर आले आहेत। या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत। मंत्री उदय सामंत, खासदार रवींद्र वायकर, राहुल शेवाळे, शीतल म्हात्रे तसेच मिलिंद देवरा यांच्याकडून स्वतः अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या बंडखोरांशी थेट संपर्क साधला जात असल्याची माहिती समोर आली। पक्षाची अधिकृत भूमिका समजावून सांगत नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत।